Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Friends, in today's video we shall learn about the types of subordinate clause. But before watching this video, as usual I request you don't forget to subscribe my channel. Okay friends, last video we have seen about clauses and their types. तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की क्लॉज म्हणजे काय आणि त्याचे किती प्रकार पडतात. त्यामध्ये आपल्याला आठवण असेल की तुम्ही पाहिलं होतं की क्लॉज एक वाक्याचाच तो एक भाग असतो. दिस इज अ पार्ट ऑफ द सेंटेन्स. आणि क्लॉजला जसं मराठीमध्ये उपवाक्य बोलतात, राईट. आणि क्लॉजचे दोन प्रकार पडतात ते आपण बघितले होते. ते म्हणजे मेन क्लॉज आणि सेकंड वन इज सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज यामध्ये काय फरक आहे तेही आपण बघितलं की मेन क्लॉज मध्ये इट गिव्ज अ कम्प्लीट मिनिंग. तो एक स्वतंत्र त्याला पूर्ण अर्थ असतो आणि आपण या क्लॉज मध्ये सेपरेटली या उपवाक्याचा यूज करू शकतो. बट सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये आपण बघितलं होतं की इट डज नॉट गिव्ह अ कम्प्लीट मिनिंग. हे एक पूर्ण अर्थपूर्ण वाक्य होऊ शकत नाही, उपवाक्य होऊ शकत नाही, किंवा त्याला कम्प्लीट मिनिंग होण्यासाठी सबऑर्डिनेट क्लॉजला मेन क्लॉजची हेल्प घ्यावी लागते किंवा त्याच्यावरती अवलंबून असतो. हे आपण सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज काय आहे हे डिटेलमध्ये बघितलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सबऑर्डिनेट क्लॉज अँड देअर टाइप्स. सबऑर्डिनेट क्लॉजचे किती प्रकार पडतात ते बघणार. आता हे सबऑर्डिनेट क्लॉजचे टाइप्स, हा सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे, हा जो उपवाक्य आहे सबऑर्डिनेट क्लॉज, उपवाक्य. सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे उपवाक्य, उपवाक्याच आणखीन उपवाक्य. याची एक डेफिनेशन ती दिलेली आहे बघा. सबऑर्डिनेट क्लॉज कॅन ऍक्ट ॲज अन ॲडजेक्टिव्ह, अ नाउन और अन ॲडवर्ब इन अ सेंटेन्स. म्हणजे हा सबऑर्डिनेट क्लॉज जो असतो की तो वाक्यामध्ये काय म्हणून काम करू शकतो, एक ऍडजेक्टिव्ह म्हणून. जसं ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. ऍडजेक्टिव्ह हा नाम किंवा सर्वनाम याच्याबद्दल विशेष माहिती सांगतो. ऍडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स आयदर नाउन और प्रोनाउन, याचं डिस्क्राईब करीत असतो. तशा प्रकारे इथे एक शब्द डिस्क्राईब करून हा सबऑर्डिनेट क्लॉज, हा पूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज काय करेल, काय करू शकतो, ऍडजेक्टिव्ह म्हणून पण येऊ शकतो किंवा आयदर नाउन म्हणून पण येऊ शकतो किंवा ऍडवर्ब म्हणून देखील वाक्यामध्ये येऊ शकतो. आता हे एक्झाम्पल दिल्यानंतर तुम्हाला क्लिअर होईल की हाऊ इट ऍक्ट ॲज अ ऍडजेक्टिव्ह, ॲज अ नाउन और ऍडवर्ब. तो कशा प्रकारे ऍडजेक्टिव्ह म्हणून तो ऍक्ट करतो किंवा कृती करतो हा सबऑर्डिनेट क्लॉज, किंवा नाउन म्हणून कशा प्रकारे ऍक्ट करतो किंवा ऍडवर्ब म्हणून कशा प्रकारे ऍक्ट करतो. वी विल गेट अ डिटेल इन्फॉर्मेशन आफ्टर सेइंग द एक्झाम्पल्स. म्हणून आपण या तर या सबऑर्डिनेट क्लॉजचे तीन प्रकार पडतात. देर आर 3 टाइप्स ऑफ सबऑर्डिनेट क्लॉजेस. सो हिअर यू कॅन सी देर आर 3 टाइप्स ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज डिपेंडिंग अपॉन इट्स फंक्शन इन अ सेंटेन्स. सेंटेन्स मध्ये त्या सबऑर्डिनेट क्लॉजचं फंक्शन एक नाउन म्हणून आहे की ऍडजेक्टिव्ह म्हणून आहे की ऍडवर्ब म्हणून आहे, यानुसार 3 टाइप पडतात. आणि ते 3 प्रकार म्हणजे फर्स्ट नाउन क्लॉज, सेकंड वन ऍडवर्ब क्लॉज अँड थर्ड वन ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आता आपण डिटेलमध्ये बघूया की नाउन सबऑर्डिनेट क्लॉज, नाउन क्लॉज म्हणून कसा यूज होतो किंवा ऍडवर्ब क्लॉज काय आहे आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज काय आहे ते आपण सबऑर्डिनेट क्लॉजचे टाइप्स बघूया. ऑल राईट, लेट्स सी द फर्स्ट टाइप ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज, दॅट इज नाउन क्लॉज. तर आपण बघूया की सबऑर्डिनेट क्लॉजचा पहिला प्रकार तो म्हणजे नाउन क्लॉज. आता नीट समजून घ्या. इथे एक डेफिनेशन दिलेली आहे. अ सबऑर्डिनेट क्लॉज which acts as a noun in a sentence is called noun clause. काय म्हटलेलं आहे की असं उपवाक्य की जे वाक्यामध्ये
नाउन म्हणून तो ऍक्ट करतो. जसं एखाद्या वाक्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट असतो. सब्जेक्ट हा नाउन किंवा प्रोनाउन असतो, एक शब्द. फॉर एक्झाम्पल, सचिन प्लेज क्रिकेट. सचिन हिअर इज अ सब्जेक्ट, इट इज अ नाउन, तो नाउन आहे. वर्ब का आहे प्ले आणि क्रिकेट का आहे ऑब्जेक्ट. अशा प्रकारे हे एक शब्द नसून हा पूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज, उपवाक्य, नाउन म्हणून जे वाक्यामध्ये ऍक्ट करीत असेल, that is called noun clause. By the help of the example, it will be clear how it act as a noun clause म्हणून तो कसा ऍक्ट करतो, त्यात एक्झाम्पल वरून आपल्याला क्लिअर होईल. इथे आणखीन काय म्हटलेलं आहे, इट usually starts with words such as that, what, whatever, who, whom, whoever, whomever. It acts exactly like a noun in a sentence. म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज चे तयार होण्यासाठी जे सबऑर्डिनेटर किंवा जो कनेक्टर वर्ड्स जे आहेत, दॅट, व्हॉट, व्हॉटएव्हर, या शब्दांचा यूज केला तो मोस्टली, आणि एक्झॅक्टली नाउन म्हणून त्याचं वाक्यामध्ये तो सबऑर्डिनेट क्लॉज ऍक्ट करतो. आणखीन पुढे काय म्हटलेलं आहे, it can work as a noun either at the place of subject or an object. म्हणजे सेंटेन्स मध्ये जर सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, तो सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट म्हणून ऍक्ट करेल किंवा काही वेळा सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्ट म्हणून तो ऍक्ट करेल. नाउ हिअर यू कॅन सी वन एक्झाम्पल. एक्झाम्पल वरून तुम्हाला आणखी डिटेल क्लिअर होईल. ओके. व्हॉटएव्हर वी स्टडी इन्क्रीज अवर नॉलेज. This one is a sentence. Whatever we study increases our knowledge. जो काही आपण अभ्यास करतो, whatever we study, जे काही आपण अभ्यास करतो, त्यामुळे काय होतं, इट इन्क्रीजेस अवर नॉलेज, याच्यामुळे आपलं ज्ञान वाढतं. आता या वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, आपल्याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज बद्दल आपण डिटेलमध्ये बघितलंय की क्लॉज आणि मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज कसे ओळखायचे, ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता. इथे सबऑर्डिनेट क्लॉज आहे व्हॉट एव्हर वी स्टडी, आपण जे काही करतो, जो काही अभ्यास करतो. ओके, हा सबऑर्डिनेट क्लॉज. मग ह्याला नाउन क्लॉज का म्हणायचं, तर याला नाउन क्लॉज यासाठी म्हणायचं आहे की त्या व्हॉट एव्हर वी स्टडी इन इन्क्रीज अवर नॉलेज या पूर्ण वाक्यामध्ये व्हॉट एव्हर वी स्टडी, जे काही आपण अभ्यास करतो, हे नाउन म्हणून आलेलं आहे, एक सब्जेक्ट म्हणून आलं. याच्यामध्ये बघा, इन्क्रीज हा वर्ड जो आहे तो वर्ब आहे. ओके, आणि वर्बच्या अगोदर व्हॉट एव्हर वी स्टडी हे जे सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो सब्जेक्ट म्हणून आलेला आहे, तो नाउन म्हणून ऍक्ट करतो. कळते का? थोडक्यामध्ये जर वर्बच्या अगोदर सबऑर्डिनेट क्लॉज आला असेल तर तो मोस्ट ऑफ द टाइम काय असेल, नाउन क्लॉज असेल. तर इथे तो कशाचं, नाउन ऍज अ सब्जेक्ट. व्हॉट एव्हर वी स्टडी हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो नाउन म्हणून ऍक्ट करतो आणि सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स आहे, या सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट, वर्ब, कर्ता, क्रियापद, कर्म बोलतो, एक सब्जेक्ट आहे आणि तो काय आहे, एक नाउन म्हणून इथे ऍक्ट करतो. दॅट इज वाय वी कॅन से दॅट whatever we study, this subordinate clause is a noun clause. Let's see one more example. Example number 2. What you eat determines your body size. What you eat determines your body size. This one is the sentence. आता या सेंटेन्स मध्ये सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, जे आपण शिकल्याप्रमाणे what you eat, तुम्ही जे खाता ते. आता हा पूर्ण वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून आलेला आहे, कारण त्याच्या पुढचा जो शब्द आहे व्हॉट यू ईट, इथे वर्बच्या अगोदर सब्जेक्ट असतो. वर्ब कोणता आहे, वर्ब कोणता आहे, डिटरमिन्स, हा वर्ब आहे, आणि वर्बच्या अगोदर हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आलेला आहे तो काय आहे, सब्जेक्ट म्हणून आलेला आहे. म्हणून इथे काय म्हणलेलं आहे, द व्हॉट यू ईट काय म्हणून आलेलं आहे, नाउन ऍज अ सब्जेक्ट. त्या वाक्यामध्ये नाउन एक सब्जेक्ट म्हणून आलेला आहे, वाक्याचा कर्ता म्हणून आहे. सो हा जो उपवाक्य आहे व्हॉट यू ईट,
इट ऍक्ट ॲज अ सब्जेक्ट, ॲज अ नाउन. या वाक्यामध्ये एक सब्जेक्ट, एक नाउन म्हणून तो ऍक्ट करतो. दॅट इज वाय वी कॅन से इट इज अ नाउन क्लॉज. सी द वन मोर एक्झाम्पल. आय बाय वॉट एव्हर आय नीड. मला जे हवं ते मी विकत घेतो. आय बाय. ते बाय हा वर्ब आहे. ओके. आणि वर्ब नंतर वॉट एव्हर आय नीड हा ऑब्जेक्ट आहे. म्हणून काय होईल, नाउन ॲज अन ऑब्जेक्ट. सो नाउन हा सब्जेक्ट म्हणून पण असतो, ऑब्जेक्ट म्हणून पण असते. ते नाउन ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून आहे. ओके. सो सी द वन मोर एक्झाम्पल. नाव आय रिअलाइज्ड. आता मला जाणीव झाली. व्हॉट यू हॅड थॉट. आता व्हॉट यू हॅड थॉट हा तर सबऑर्डिनेट क्लॉज आहे, पण याला नाउन क्लॉज का म्हणायचं, की त्याच्या अगोदरचा जो वर्ड आहे रिअलाइज हा वर्ब आहे, आणि वर्बच्या नंतर हा एक ऑब्जेक्ट म्हणून ऍक्ट करतो, म्हणून तो नाउन ॲज अन ऑब्जेक्ट. सो वी कॅन से नाउन क्लॉज. सो नाउन क्लॉज ओळखण्याची खूप सोपी पद्धत आहे. वर्बच्या अगोदर किंवा वर्बच्या नंतर एक सब्जेक्ट म्हणून किंवा ऑब्जेक्ट म्हणून तर तो ऍक्ट करत असेल तर तो नाउन क्लॉज असतो. ऑल राईट. नाव वी शॅल सी द सेकंड टाइप ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज, दॅट इज ऍडजेक्टिव्ह क्लॉज. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे ऍडजेक्टिव्ह विशेषणचं ते उपवाक्य. एक क्लॉज आहे तो ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतो. इथे डेफिनेशन दिलेली आहे. यू कॅन सी हिअर on your screen. A subordinate clause which act as an adjective in a sentence is called adjective clause. म्हणजे असा सबऑर्डिनेट क्लॉज, असं उपवाक्य जे वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह म्हणून ऍक्ट करतो. जसं आपण नाउन म्हणून ऍक्ट करतो, सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट म्हणून. तर ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगतो. ओके. सिंपल आहे. आता हे ऍडजेक्टिव्ह म्हणून ऍक्ट करणारा जो ते कोणते मोस्टली वर्ड यूज केले जातात. लाईक अन ऍडजेक्टिव्ह इट मॉडिफाईज और ऍड इन्फॉर्मेशन टू अ नाउन और प्रोनाउन. जसं म्हटलं की तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज नाउन किंवा प्रोनाउनची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन किंवा डिस्क्राईब करीत असतो. यासाठी वर्ड्स यूज केले जातात. An adjective clause mostly starts with the relative pronouns such as that, who, whom, whose, which. हे सबऑर्डिनेटर म्हणून याचा यूज केला जातो. हा क्लॉज या शब्दाने मोस्टली यूज केला जातो. आता इथे आपण एक्झाम्पल वरून आणखीन क्लिअर होईल. सी द एक्झाम्पल. आय सॉ अ चाइल्ड हु वॉज क्राईंग. हे वाक्य तुम्हाला याच्या अगोदरही आपण बघितलं. आय सॉ अ चाइल्ड. मी एका चाइल्डला बघितलं की ते रडत होते किंवा तो रडत होता. आता इथे बघा, हु वॉज क्राईंग, दिस इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. ओके. एवढं तर आपल्याला क्लिअर आहे की हु वॉज क्राईंग हा सबऑर्डिनेट क्लॉज. मग याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज का म्हणायचं. आय सॉ अ चाइल्ड. मी एका चाइल्डला पाहिलं की ते रडत होते. त्याच्या अगोदरचा शब्द जो आहे तो चाइल्ड आहे. हु वॉज क्राईंग, तो रडत होता. कोण, चाइल्ड. म्हणजे चाइल्ड बद्दल तो डिफाईन करतो. त्या चाइल्डचं एक्स्ट्रा माहिती करतो. चाइल्ड काय करीत होता, तर रडत होता. मग चाइल्ड हा काय आहे, नाउन आहे. आणि नाउनची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, एक्स्ट्रा डिस्क्रिप्शन कोणतं उपवाक्य देते, कोणता सबऑर्डिनेट क्लॉज देतो, हु वॉज क्राईंग. म्हणून आपण काय म्हणू शकतो, हु वॉज क्राईंग हिअर इज अन ऍडजेक्टिव्ह क्लॉज. हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे, कारण हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज नाउन जे चाइल्ड आहे त्या नाउन चाइल्डचं मॉडिफाईज करतो किंवा डिफाईन करतो किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो. क्लिअर होते. व्हेरी सिम्पल इट इज. आणखीन आपण एक्झाम्पल वरून आणखीन तुम्हाला क्लिअर होईल. ऑलराईट, लेट्स सी द मोर एक्झाम्पल अबाउट adjective clause. That is, I hate the people who waste time. This one is the sentence. And which is the subordinate clause? Who waste time. जे किंवा ते टाइम वेस्ट करतात. कोण टाइम वेस्ट करतात. I hate the people. मी
त्या लोकांना हेट करतो, तिरस्कार करतात हु वेस्ट टाइम, जे काय करतात, वेळ वाया घालवतात. आता हे हु वेस्ट टाइम हे कोणाबद्दल डिफाईन करतो, पीपल बद्दल. पीपल हे काय आहे, कॉमन नाउन आहे, नाउन आहे, म्हणजे नाउनला तो डिफाईन करतो हा सबऑर्डिनेट क्लॉज. अँड दॅट इज वाय वी कॅन से हु वेस्ट टाइम, दिस सबऑर्डिनेट क्लॉज इज अ ऍडजेक्टिव्ह क्लॉज. कळते, इट मॉडिफाईज नाउन पीपल, पीपलला बद्दल तो डिफाईन करतो. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज आय वॉच अ मूवी, मी एक मूवी पाहतो. विच अम्यूज मी अ लॉट, ती मला खूप अम्यूज किंवा सरप्राईज करते खूपच. आता विच अम्यूज मी अ लॉट, दिस वन इज अ सबऑर्डिनेट क्लॉज. बट वाय इट डिफाईन्स द वर्ड मूवी, हा मूवीला डिफाईन करतो, त्याच्याबद्दल जास्त माहिती सांगतो. आणि मूवी इज अ कॉमन नाउन, हा नाउन बद्दल विशेष माहिती सांगतो हा सबऑर्डिनेट क्लॉज. दॅट इज वाय विच अम्यूज मी अ लॉट, दिस सबऑर्डिनेट क्लॉज इज कॉल्ड adjective clause. Okay, see the one more example, that is the car which I like consumes less fuel. अशी कार, ती कार जी मला खूप आवडते, consumes less fuel, ती खूप कमी फ्युअल कंझ्युम करते किंवा यूज करते. आता याच्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, which I like, जी मला खूप आवडते, ती मला खूप आवडते. काय आवडते, आता हा विच आय लाईक हा जो सबऑर्डिनेट क्लॉज कोणाबद्दल विशेष माहिती सांगतो, द कार. आणि द कार इज अ नाउन, त्या नाउन बद्दल विशेष माहिती सांगते. दॅट इज वाय इट इज अ ऍडजेक्टिव्ह क्लॉज, कारण ऍडजेक्टिव्ह म्हणजे नाउन किंवा प्रोनाउन बद्दल डिफाईन करणारा शब्द किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा वर्ड. सी द वन मोर एक्झाम्पल, द बिल्डिंग वेअर ही लिव्स, ती बिल्डिंग जिथे तो राहतो, consist of many apartments, की तिथे भरपूर अपार्टमेंट्स आहेत. Which is the subordinate clause, where he lives is a subordinate clause. Where he lives defines the word, जिथे तो राहतो, कुठे, द बिल्डिंग, त्या बिल्डिंग मध्ये, बिल्डिंगचं तो वर्णन करतो. सो बिल्डिंग इज अ नाउन. सो अगेन वेअर ही लिव्स इज अ ऍडजेक्टिव्ह क्लॉज. अशा प्रकारे ऍडजेक्टिव्ह क्लॉज act as adjective clause act as a adjective or defines the noun or pronoun. तो नाउन किंवा प्रोनाउनला डिफाईन करतो किंवा वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह सारखा तो ऍक्ट करतो, म्हणून त्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हटलं जातं. ओके, लेट्स सी द थर्ड टाइप ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज, दॅट इज ऍडवर्ब क्लॉज. ऍक्च्युली ऍडवर्ब क्लॉजचे पण आणखीन 7-8 टाइप्स पडतात, पण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण ऍडवर्ब क्लॉज बघूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आय शाल एक्सप्लेन यू द टाइप्स ऑफ ऍडवर्ब क्लॉज. ओके, इथे ऍडवर्बला आपण मराठीमध्ये क्रिया विशेषण. क्रिया विशेषण म्हणजे काय, की असा शब्द जो वर्ब किंवा ऍडजेक्टिव्ह बद्दल विशेष माहिती सांगतो. बघा मी काय म्हटलं, जसं ऍडजेक्टिव्ह नाउन बद्दल विशेष माहिती सांगतो आणि ऍडवर्ब वर्ब किंवा ऍडजेक्टिव्ह बद्दल विशेष माहिती सांगतो. पण इथे ऍडवर्ब क्लॉज म्हणजे असा सबऑर्डिनेट क्लॉज की जो वर्ब किंवा ऍडजेक्टिव्ह बद्दल एक्स्ट्रा माहिती देईल. नाउ हिअर यू कॅन सी द डेफिनेशन. अ सबऑर्डिनेट क्लॉज which acts as an adverb in a sentence is called adverb clause. म्हणजे असा सबऑर्डिनेट क्लॉज, उपवाक्य, की जे वाक्यामध्ये ऍडवर्ब सारखा तो ऍक्ट करतो. लाईक, नेक्स्ट पुढे काय म्हणले, लाईक अँड ऍडवर्ब, तो कशासारखा ऍक्ट करतो, लाईक अँड ऍडवर्ब. इट मॉडिफाईज, ऍडवर्ब सारखा ऍक्ट करून तो मॉडिफाय करतो, म्हणजे डिस्क्राईब करतो, वर्णन करतो. कोणाचं, वर्ब, ऍडजेक्टिव्ह क्लॉज और अनादर ऍडवर्ब क्लॉज. एखाद्या ऍडजेक्टिव्हचं पण वर्णन करू शकतो किंवा ऍडवर्ब क्लॉजचं पण ऍडजेक्टिव्ह क्लॉजचं पण वर्णन करू शकतो किंवा दुसऱ्या ऍडवर्ब क्लॉजचं वर्णन करणारा शब्द. एक्झाम्पल वरून आणखीन तुम्हाला डिटेल क्लिअर होईल. खाली काय म्हणलेलं आहे, इट मोस्टली यूज द फॉलोइंग सबऑर्डिनेट कंजक्शन. ऍडवर्ब क्लॉज दाखवण्यासाठी आणि कोणते सबऑर्डिनेटर म्हणून शब्दांचा यूज होतो. आता ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम असतो, टाइम दाखवणारा ऍडवर्ब क्लॉज, त्याच्यामध्ये मोस्टली वेन,
whenever, since, until, before, after, while या प्रकारे शब्द यूज करतात. याला ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम, ते टाइम ऍडवर्ब क्लॉज जेव्हा टाईप शिकवतील तेव्हा तुम्हाला आणखीन क्लिअर होईल. त्यानंतर कॉज अँड इफेक्ट, कारण आणि परिणाम दाखवणारे काही सबऑर्डिनेटर असतील. ते वर्ड कोणते असू शकतात? बिकॉज, सिन्स, कारण, नाव, दॅट, ॲज लॉंग ॲज, सो दॅट. हे वर्ड आले ना तिथून पुढचा शब्द तो ऍडवर्ब क्लॉज असू शकतो. कॉन्ट्रास्ट, परस्पर विरोधी दाखवण्यासाठी पण यूज होतो. अल्दो, इवन, वेर ॲज, वाईल, दो या प्रकारे. देन कंडिशन, अट, ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन हा एक टाईप प्रकार आहे. कंडिशन दाखवण्यासाठी कोणते वर्ड सबऑर्डिनेटर यूज होतात? इफ, जर, अनलेस, ओनली इफ, वेदर or not, even if, providing or provided that, in case या प्रकारचे वर्ड्स. आता आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे आणखीन तुम्हाला क्लिअर होईल. ऑलराइट, लेट्स सी द एक्झाम्पल्स ऑफ ऍडवर्ब क्लॉज. सपोज दिस वन, कॉल मी व्हेन यू नीड माय हेल्प. तुम्हाला कॉल कर जेव्हा तुला माझी गरज किंवा माझी तुला हेल्प लागेल. वेन यू नीड माय हेल्प. आता या सेंटेन्स मध्ये जर आपल्याला विचारलं की सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे तर आपण काय म्हणणार? वेन हा शब्द सुरुवात करतो. वेन यू नीड हेल्प, जेव्हा तुला माझी हेल्पची गरज लागेल, हेल्प लागेल तेव्हा तुम्हाला कॉल कर, हा सबऑर्डिनेट क्लॉज. आता हा वेन यू नीड माय हेल्प, जेव्हा तुला माझी हेल्प लागेल, हा कशाचं वर्णन डिफाईन करतो? केव्हा? वेन यू नीड माय हेल्प, जेव्हा तुला माझी गरज लागेल तेव्हा काय करायचं? तेव्हा कॉल मी, म्हणजे कॉल, हा जो कॉल करणे हा काय आहे? वर्ब आहे आणि हा वर्बला मॉडिफाईज करतो. त्या वर्ब बद्दल तो एक्स्ट्रा हे सबऑर्डिनेट क्लॉज इन्फॉर्मेशन देतो, म्हणून हा ऍडवर्ब क्लॉज आहे. जसं आपण ऍडवर्ब क्लॉज काय म्हटलेलं आहे? ऍडवर्ब क्लॉज डिफाइन्स और गिव्स एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब और ऍडजेक्टिव्ह. क्रियापद किंवा विशेषणाबद्दल तो एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत असतो. सी द वन मोर एक्झाम्पल, अनलेस यू अवॉइड शुगर यू कांट लूज वेट. इथे अनलेसचा यूज केला ना, कंडिशन. अनलेस यू अवॉइड शुगर, दिस इज द सबऑर्डिनेट क्लॉज आहे. जोपर्यंत तू शुगर टाळत नाहीस, शुगर खाणं तू बंद करत नाहीस, तोपर्यंत काय होणार नाही? यू कांट लूज वेट, म्हणजे काय होणार नाही? वेट लूज होणार नाही. तर वेट लूज हा शब्द काय आहे? या सेंटेन्स मध्ये वर्ब आहे. या सेंटेन्स मध्ये तो वर्ब आहे, क्रियापद आहे आणि या क्रियापदाबद्दल लूज वेट हे वर्ब आहे आणि या वर्ब बद्दल काय माहिती सांगितली की जोपर्यंत तू शुगर अवॉइड करत नाहीस तुझं वेट लूज होणार नाही. सो इट मॉडिफाईज द वर्ब लूज वेट. ओके, सी द नेक्स्ट सेंटेन्स, द पेशंट हॅड डाईड बिफोर द डॉक्टर रीच. डॉक्टरच्या पोहोचण्यापूर्वी पेशंट डाईड झालेला होता. सबऑर्डिनेट क्लॉज कुठून आहे? बिफोर हा वर्ड यूज केलेला आहे. बिफोर द डॉक्टर रीच्ड. ओके, आता डॉक्टर पोहोचण्यापूर्वी काय झालं? पेशंट डाईड झाला. डाईड हा वर्ड काय आहे? डाय म्हणजे वर्ब आहे, तो वर्बला तो मॉडिफाय करतो, म्हणून तो काय आहे? ऍडवर्ब आहे. म्हणजे आपण परत परत सांगतोय, वर्ब किंवा ऍडजेक्टिव्ह बद्दल तो मॉडिफाय करणारा किंवा डिस्क्राईब करणारा तो उपवाक्य म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज असतो, त्यालाच ऍडवर्ब क्लॉज म्हटलं जातं. नेक्स्ट एक्झाम्पल, आय वर्कड इन अ फॅक्टरी. मी त्या फॅक्टरीमध्ये काम केले. वाईल आय वॉज लिव्हिंग इन लंडन, ज्यावेळी मी लंडन मध्ये राहत होतो. तर वाईल वर्ड पासून इथे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ज्यावेळी मी लंडन मध्ये राहत होतो तेव्हा काय झालं? वर्क इन अ फॅक्टरी, वर्कड काम करीत होतो. वर्कड का आहे? वर्ब आहे, त्या वर्बला तो मॉडिफाय करतो, म्हणून हा ऍडवर्ब क्लॉज आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, यू कॅन सक्सीड इन लाईफ प्रोव्हाइडेड दॅट यू आर सिन्सिअर टू युअर वर्क. यू कॅन सक्सीड इन लाईफ प्रोव्हाइडेड, लाईफ मध्ये तू सक्सीड होशील आणि त्यामुळे दॅट यू आर सिन्सिअर टू वर्क, जर तू तुझ्या कामामध्ये सिन्सिअर राहिला. मग सिन्सिअर राहिल्यानंतर काय होईल? तू सक्सीड होशील. सक्सीड काय आहे? वर्ब आहे.
म्हणून हा ऍडवर्ब क्लॉज. सो या पद्धतीने आणखीन ऍडवर्ब क्लॉज बद्दल आणखीन डिटेल इन्फॉर्मेशन अँड देअर टाइप्स, त्यांचे टाइप्स किंवा प्रकार बघण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ, आणखीन एक व्हिडिओ मी तुम्हाला बनवेल, त्याच्यामध्ये आणखीन हा क्लिअर होईल. सो नाव अशा प्रकारे, ऑल राईट. सो नेक्स्ट व्हिडिओ आय विल मेक ऑन ऍडवर्ब क्लॉज अँड देअर टाइप्स. पुढची व्हिडिओ आपण ऍडवर्ब क्लॉज आणखीन डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघूया आणि त्याचे प्रकार कोणते पडतात ते बघणार आहोत. सो आय होप यू माइट हॅव लाईक दिस व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका. इफ यू हॅव एनी सजेशन्स फॉर मी, यू कॅन राईट इन कमेंट बॉक्स. विश यू गुड डे. टेक केअर. थँक यू व्हेरी मच.